नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. नक्की तुम्हाला कुठल्या शिवसेनेचा किंवा कुठल्या नक्की शिवसेनेच्या चिन्हाच्या किंवा विचारांच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊ मला समजत नाहीये. 19 जून 1966 रोजी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. त्यावेळेस काळ जर तुम्ही व्यवस्थित पाहिलात ना, तर तो काळ फार फार विचित्र काळ होता. त्यावेळेला एका विचारधारेच्या विरोधात एक वेगळी छोटीशी विचारधारा उभी करणं, एकंदरीत काय छोटी म्हणजे कुठल्या विचारधारेचा मी विषय करतोय ती म्हणजे ही काँग्रेसी विचारधारा, जी डाव्यांची विचारधारा. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हातामध्ये स्वातंत्र्यानंतरचा भारत हातामध्येच पडला डायरेक्ट, आणि त्याच्यानंतर ज्या ज्या काही गोष्टी झाल्या त्या आता या 14-15 वर्षामध्ये निस्तरताना आपले नाकेनळ येतात, आपल्याला घाम येत आहेत. स्वातंत्र्याच्या आधी भारताची फाळणी असो किंवा भारत ज्या प्रकारे इथे धर्मशाळा करून ठेवले ज्या भारताला, या सगळ्या गोष्टींच्या या चिखलामधून कुठे ना कुठेतरी बाळासाहेबांनी 66 साली आपली शिवसेना एक छोटीशी संघटना उभी केली. पहिली सुरुवातीला मराठी माणसाचा हक्क, कारण शहरापुरती मर्यादित असणारी संघटना ही तिथल्या स्थानिक प्रश्नावरतीच मला असं वाटतं काम करणार, आणि त्याच्यामुळे पहिली मराठीच बाळासाहेबांनी हातात घेतली. पण बाळासाहेबांनी जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला, बाळासाहेबांना जेव्हा जेव्हा प्रबोधनकारांचे शब्द कानावरती पडले, तेव्हा तेव्हा बाळासाहेबांना वाटलं की नाही, आता हिंदुत्वासाठी काहीतरी केलं पाहिजे. ज्या राजानं हे स्वराज्य निर्माण केलं त्या स्वराज्याच्या विचारांवरती आपल्याला चालायला पाहिजे. आणि मग शिवसेनेचा टॉपचा घेर पडला, आणि तो गिअर होता तो म्हणजे हिंदुत्वाचा. ज्या बाळासाहेबांनी मराठीसाठी जी शिवसेना स्थापन केली, ती शिवसेना हळूहळू भगव्याकडे वळू लागली. ती आधी भगवीच होती, ती शिवरायांच्या विचारांची शिवसेना, शिवाजी महाराजांची सेना म्हणून बाळासाहेबांनी नाव दिलं आणि पहिला नारळ फोडला. आणि त्याच्यानंतर जो काही शिवसेनेचा झंझावात सुरू झाला, तो सुरुवातीला थोडक्या काळामध्ये अगदी मराठी अस्मितेसाठी किंवा प्रांतिक अस्मितेसाठी काम करू लागली. पण नंतर बाळासाहेबांना समजू लागलं की असं करून चालणार नाही. आपण जर प्रांतामध्येच अडकून पडलो तर आपल्याला जो विचार देशभर पोचवायचा आहे, आपल्याला विचार जो इथल्या तरुणांच्या मनामध्ये भिनवायचा आहे, तो शक्य होणार नाही. आणि म्हणून बाळासाहेबांनी भगवं वस्त्र धारण केलं आणि सांगून दिलं की मी इथून पुढे हिंदुत्वासाठी लढेन आणि हिंदुत्वासाठी काम करेन. ती शिवसेना अगदी आतापर्यंत मुलाच्या हातामध्ये येईपर्यंत भगव्यासाठी झटत होती. त्या शिवसेनेने म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, बाळासाहेबांना अनेक वेळा मारण्याचे कट रचले गेले. पाकिस्तानमधून बाळासाहेबांवरती विरोधकांनी हल्ले केले, किंवा इथल्या स्थानिक सरकारनं बाळासाहेबांना कसं गळचेपी त्यांची करायची यासाठी प्रचंड सगळी लोक सडली. ज्या ज्या वेळेला धर्मावरती एखादं संकट आलं, मग त्या अमरनाथची यात्रा असो किंवा कोणतीही गोष्ट असो, बाळासाहेबांनी त्या वेळेला आपल्या भाषणाच्या हुंकारामधून सांगून दिलं की आम्ही हिंदू म्हणून एक आहोत, आणि आम्ही हिंदू म्हणून जर आमच्या वाट्याला जाल तर आम्ही तुम्हाला भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही. हे मी सांगत नाही, हे बाळासाहेबांच्या भाषणातील शब्द आहेत. ती शिवसेना जेव्हा आपल्या मुलाच्या अपत्याकडे येते किंवा अपत्याकडे जाते, कारण कधी ना कधीतरी राजा थकतो, आणि राजा थकल्यानंतर त्या सिंहासनावरती बसण्यासाठी त्याचा पुढचा उत्तराधिकारी नेमावा लागतो, आणि तो उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरेंची नेमणूक झाली. आणि पुन्हा एकदा शिवसेना त्याच जोमानं, किंबहुना नव्या जोमानं, नव्या पिढीकडे गेली. आणि कुठेतरी सुरुवातीचा काळ अगदी 2019 पर्यंत शिवसेनेने आपली हिंदुत्वाची घोडदौड तशीच चालू ठेवली. कुठे ना कुठेतरी हिंदुत्ववादी लोकांनी एक आलं पाहिजे म्हणून महायुती नावाची एक संघटना, म्हणजेच एक भाजपमध्ये शिवसेना विलीन झाली, किंवा एक युतीमध्ये आपण लढायचं, युतीमध्ये राहायचं, एकीचं बळ आपण ठेवायचं आणि या देशावरती आपण राज्य करायचं, आपल्या हिंदूंचं राज्य आणायचं. मग त्या हिंदूंचं राज्य म्हणजे नुसतंच हिंदूंचं नाही, तर सामान्य लोक, गरिबांचं, सामान्य लोकांचं, मग सगळ्या जाती धर्मांचं हे राज्य असेल. पण अनेकांनी त्याला वेगळ्या अर्थाने घेतलं. अनेकांना वाटतं की आमचं इस्लाम राज्य व्हावं, पण हिंदूंचं होऊ नये का? इथल्या हिंदूंना जर वाटत असेल की आमचं हिंदू राष्ट्र व्हावं, जर बाकीच्या इथल्या इस्लाम लोकांना वाटत असेल की आमचं अख्खं जगच इस्लाम व्हावं, हे शक्य होणार नाही. मग इथल्या हिंदूंनी काय करायचं? इस्लाम व्हायचं. या सगळ्या गोष्टीच्या विरोधामध्ये जी शिवसेना लढत होती, ऐका जरा व्यवस्थित ऐका मी काय सांगतोय. ती शिवसेना 2019ला सगळ्या गोष्टींवरती पाणी फिरून तो शिवसेनेचा विचार, ज्या लोकांच्या विरोधात बाळासाहेबांनी हयात अख्खी घालवली विरोध करण्यामध्ये, ज्या लोकांनी बाळासाहेबांना मारण्याचे कट रचले, ज्यांना अगदी मारूनच टाकायचं, संपून टाकायचं, याच्यासाठी प्रयत्न करणारी जी मानसिकता होती, त्या मानसिकतेच्या सोबत जेव्हा स्वतः बाळासाहेबांचे उत्तराधिकारी उद्धव ठाकरे जेव्हा जाऊन बसतात, तेव्हा कुठे ना कुठेतरी या सगळ्या गोष्टी कट्टर शिवसैनिकाच्या मनामध्ये एक वेगळंच घर करून जातात. त्याला झोप लागत नाही, त्याला समजत नाही. ज्या बाळासाहेबांसोबत आपण जो विचार घेऊन पुढे चाललोय ना, तो विचार आता काय करतोय? तो विचार हिरव्या वाटेने चाललाय. हे बदललं पाहिजे, हे असं झालं नाही पाहिजे, हे मला जमत नाही, हे मला पटणार नाहीये, हे मला सहन होणार नाहीये, कारण आम्ही त्या विचारांचे नाही आहोत. म्हणजेच जी शिवसेना आहे ती आहे कशाची? तर ती आहे विचारांची.
ती कुठल्या बाळासाहेबांनी तयार केली म्हणून बाळासाहेबांच्याच घरात राहिली पाहिजे शिवसेना, असं काही नाहीये. शिवसेना ही सामान्य माणसाची आहे. शिवसेना ही खरी छत्रपती शिवाजी महाराजांची सेना आहे. बाळासाहेबांनी त्यावेळेला सांगितलं होतं ही शिवाजी सेना आहे म्हणून तिचं नाव मी शिवसेना देऊन ठेवली, माझी नाहीये. पण आज ज्या उद्धव ठाकरेंनी सांगितलंय की ठाकरेंची शिवसेना बाकी कुणाची नाहीये, पण ज्या शिवसेनेला सामान्य माणसानं मोठं केलं त्यांची शिवसेना आहे असं म्हणायला ठाकरे म्हणजे काय त्यांना वाटतच नाही की आपण ते म्हटलं पाहिजे. त्या विचारावरती जगणारी माणसं 2019 नंतर दुखावली गेली आणि ते एकनाथ शिंदेच्या स्वरूपामध्ये सगळी बाहेर पडली. आणि जेव्हा एकनाथ शिंदे त्या 40 जणांना घेऊन बाहेर पडले ना, तेव्हा फक्त ते 40 जण बाहेर पडले नव्हते, तर त्यांच्या सोबत कितीतरी कट्टर शिवसैनिक बाहेर पडला होता. त्या घाणेरड्या विचारातून, त्या सगळ्या एक मरगळ आलेल्या त्या सगळ्या विचारातून त्यानं झटकून पुन्हा एकदा आपण हिंदुत्वाच्या वाटेवरती यायचं, पुन्हा एकदा आपण बाळासाहेबांच्या विचारांच्या वाटेवरती यायचं आणि आता आपल्याला जो काही आधार एकनाथ शिंदेनी बाहेर काढून ठेवलाय त्याच्यावरती आपण लढायचं, त्यांच्या मागण्या आपण जगायचं, त्याच्या भोवती जे काय असेल ते करायचं. आज त्या एकनाथ शिंदेकडे शिवसेना नावाचा धनुष्यबाणाचं चिन्ह आहे. त्यांना गद्दार गद्दार हिणवणाऱ्या लोकांनी एकदा विचार करायला पाहिजे होता की ज्या बाळासाहेबांनी 66 साली शिवसेना स्थापन केली त्या अगदी बाळासाहेब 2011 पर्यंत त्या शिवसेनेचा जर व्यवस्थित तुम्ही कार्यकाळ पाहिलात तर एकच गोष्ट लक्षात येते, ती शिवसेना होती हिंदुत्ववादाची, ती शिवसेना होती भगव्याची. मग एक विचार करा, एक शिवाजी सेना, एक छत्रपती शिवाजी महाराजांची सेना जी बाळासाहेबांनी स्थापन केली होती, ती जर आलमगीर औरंगजेबाच्या सेनेमध्ये जाऊन जर बसत असेल किंवा जर म्हणजे त्यावेळेला जर असं युती झाली असती महाराजांची आणि औरंगजेबाची, तर खरंच का पटलं असतं? त्या स्वराज्याला खरंच का अर्थ राहिला असता? नसता राहिला. मग एकनाथ शिंदेनी जे काही केलं, त्यांना ज्या काही टॅग लावले जातात आता गद्दार गद्दार या सगळ्या गोष्टी म्हणण्याची, तर सगळ्यात आधी गद्दार कोण आहे याचा एकदा सामान्य माणसाने आणि त्या पक्षातील काही लोकांनी जे गद्दार म्हणतात त्यांनी देखील विचार केला पाहिजे. मी तुम्हाला का सांगतो माहितीये का? शिवसेना ही कुठल्या चिन्हाची नाहीये, शिवसेना हा कुठल्या ठाकरे घराण्याचा वारसा नाहीये किंवा कोणतीच गोष्ट नाही. शिवसेना ही बाळासाहेबांनी स्थापन केलेला एक विचार होता आणि तो विचार इथल्या हिंदुत्ववादी, इथल्या मातीतल्या हिंदूंसाठी लढणाऱ्या प्रत्येकाचा तो विचार होता. ठाकरेंचीच मालमत्ता असावी असं काही नाहीये. शिवसेना ही प्रत्येक तळागाळातल्या माणसाची होती. आज जे एकनाथ शिंदेनी केलंय किंवा जे ते बाहेर घेऊन निघालेत तो विचार, तो लोकांना आवडलाय, तो लोकांना पटलाय आणि त्या सगळ्या गोष्टी लोकांनी कुठे ना कुठेतरी स्वीकारलेत आणि हे या कितीतरी निवडणुकांमधून दिसून आलंय. जर ते स्वीकारलं नसतं, लोकांना जर ते आवडलं नसतं, खरंच लोकांना जर समजलं असतं की हा गद्दारच आहे माणूस, तर लोकांनी त्यांना भरभरून मतदान केलं नसतं. आणि जे बाळासाहेबांचं मतदान होतं खऱ्या शिवसेनेचं, ते सगळं मतदानाचं एकनाथ शिंदेच्या पाठीमागे उभं राहिलंय. मग आजचा जो काही 60वा वर्धापन दिन आहे त्यावेळेला जर व्यवस्थित त्याचा विचार करता आपल्याला समजतं की एकनाथ शिंदे जी काही शिवसेना बाहेर घेऊन आलेत तीच खऱ्याची शिवसेना असावी. कारण शिवसेना म्हणजे काय? शिवसेना म्हणजे विचार. तो विचारच जर राहिला नाही, तो विचारच जर कुठेतरी या सगळ्या डाव्या लोकांच्या सोबत जर बसत असेल, उठत असेल, म्हणजे ज्या बाळासाहेबांनी हयात घालवल्या किंवा काँग्रेसच्या विरोधामध्ये त्यांच्या सोबत जर तुम्ही बसत असाल तर तो कुठला विचार राहिला मला सांगा हिंदुत्वाचा आणि शिवसेनेचा? आणि निष्ठा एक गोष्ट लक्षात ठेवा, निष्ठा विचारांची असते. निष्ठा वैयक्तिक माणसाची जेव्हा निष्ठा येते ना, तेव्हा त्या वैयक्तिक माणसाकडून काहीतरी मिळतंय म्हणून ती निष्ठा टिकून असते. ज्या दिवशी मिळायचं बंद होतं त्यावेळी ती निष्ठा संपून जाते. निष्ठा ही विचारांची असावी लागते, जी एकनाथ शिंदेकडे होती आणि म्हणून त्यांनी हे एवढं मोठं धाडस केलं. ती विचारांची निष्ठा होती, ती बाळासाहेबांच्या विचारांवरती असलेली निष्ठा होती, आनंद दिघे साहेबांच्या, धर्मवीरांच्या विचारांवरती असलेली ती निष्ठा होती आणि ती निष्ठा सोबत घेऊन ही सगळी लोक बाहेर पडले. आणि आज तीच महायुती जी बाळासाहेबांनी हातात हात घालून घट्ट केली होती की या देशासाठी लढायचं. पुन्हा हिंमत झाली नाही पाहिजे अमरनाथ यात्रेकडे कोणाची वाकडी नजर करण्याची, पुन्हा हिंमत होता कामा नये राम मंदिराच्या बाबतीत कुणाची बोलण्याची. आणि ती महायुतीनं निष्ठा आज एकनाथ शिंदेच्या स्वरूपामध्ये तयार करून ठेवले. याच्यामध्ये तुम्हाला काय वाईट वाटतं बरं मला सांगा भाऊ, काय चुकीचं वाटतं? मग नक्की चुकीचं कोण? चुकीचं नक्की कोण? बाळासाहेबांनी 66 पासून 11 पर्यंत चालवलेली शिवसेना चुकीची होती की 11च्या पुढे जेव्हा उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरे सिंहासनावरती बसतात शिवसेनेच्या, तिथपासून तर ती 2019 पर्यंतची शिवसेना चुकीची होती? नक्की चुकीचं म्हणायचं कोणाला? की आता जो शिंदे शिवसेना घेऊन जी बाहेर पडलेत ती शिवसेना चुकीची आहे? काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल जरा एकदा बोला, तुम्ही व्यवस्थित बोला, मन बिंदास खुलेपणाने बोला, कारण ही गोष्ट फार महत्वाची आहे. जो चांगलं करत असेल आणि जी शिवसेना कुठेतरी चुकीच्या वाटेवरती होती, चुकीच्या दिशेने चालली होती, भरकटत चालली होती, ती शिवसेना पुन्हा एकदा आपल्या रेल्वे ट्रॅकवरती, रुळावरती आणून तिला व्यवस्थित हाकण्याचं काम जर एकनाथ शिंदेंनी केलं असेल तर त्यांची चूक काय हा एक माझा साधा प्रश्न आहे. ती शिवसेना बाहेर काढल्यानंतर शिंदेंनी स्वतःला प्रमुख म्हणून घेतलं असतं.
नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आम्ही त्यांचे नेते, आम्ही त्यांचे कार्यकर्ते, आम्ही सगळं बाकी खालचं काही. एकनाथ शिंदे गद्दार आहेत की नाही हे संजय राऊत नाही सांगणार, हे उद्धव ठाकरे नाही सिद्ध करू शकत किंवा सांगू शकत, ते आदित्य ठाकरे नाही सिद्ध करू शकत. ते जनता सिद्ध करेल की एकनाथ शिंदे गद्दार होते की नाही, पण ते जनतेने सिद्ध करून दाखवलं. आता तुम्ही म्हणाल लाडक्या बहिणींच्या योजनेमुळं महाराष्ट्र विधानसभेला निवडणुकांमध्ये त्यांचा जयघोष झाला आणि त्यांना मतदान पडलं. ठीक आहे, त्याच्या आधीची जी लोकसभेची निवडणूक घडली त्यावेळीची किमया ही खरी एकनाथ शिंदेची होती आणि त्या परीक्षेमध्ये ते पास झालेत. कारण त्यावेळेला भारतीय जनता पार्टीला एकनाथ शिंदेपेक्षा कमी जागा होत्या आणि शिंदेच्या शिवसेनेला सगळ्यात जास्त जागा होत्या. तो विश्वास लोकांनी त्यांच्यावरती दाखवला. त्यामुळे ते गद्दार नाहीयेत. गद्दारी कशाला म्हणायची? उद्धव साहेबांना माझी एक गोष्ट सांगणे आहे, गद्दारी कशाला म्हणायची माहितीये का? ज्या सुषमा अंधारेने त्या बाईने देवदेवतांची विटंबना आपल्या केली, नको तसल्या गोष्टी बराळल्या. बरं तेही ठीक आहे, तुमचे वडील स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना जी थेरड्या म्हणून हिणवते आणि तिला तुम्ही तुमच्या पक्षात घेता आणि गद्दारीचा टॅग एकनाथ शिंदेंना लावता, हे पटतंय का? जरा स्वतःच्या मनाला फक्त विचारा, हे पटतंय का? की ज्या बाईने आपल्या थेरड्या, माझ्यासारखा पोरगा असताना, माझ्यासारखा तर मी बोलत नाही ऑन कॅमेरा, ह्या सोशल मीडियावरती बोलणं अलाउड नाहीये तेवढं, पण मला माहिती मी काय केलं असतं, मला माहिती मी काय केलं असतं. म्हणजे याचा अर्थ तुम्ही हे सिद्ध करून दाखवलं की मला माझ्या बापाचं काही पडलेलं नाहीये, मला नेत्या पाहिजे, बोलायला पाहिजे सुषमा अंधारे. का? कारण आपण आता डाव्या विचारसरणीचे झालोय, म्हणून आपल्याला ही डावी पाहिजे. साधं उदाहरण घ्या फक्त, साधं. किती चुका करत गेले उद्धव ठाकरे, किती चुका करत गेले. अरे जी शिवसेना मुळात म्हणून हिंदूंसाठी तयार झाली होती, ती शिवसेना आज तुम्ही काँग्रेस सोबत बसवली. जर ती हिंदुत्ववादी शिवसेना नसती तर बाळासाहेबांनी छाती ठोकपणे सांगितलं नसतं की बाबरी तोडणारे माझे शिवसैनिक होते. ती जबाबदारी त्यांनी घेतलीच नसती. त्या बाळासाहेबांनी अमरनाथ यात्रेवरती भ्र शब्द काढला नसता. त्या बाळासाहेबांनी कधी साधूंच्या हत्याकांडावरती अवाक्षर शब्द काढला नव्हता. भाषणं काढून बघा, आज उपलब्ध आहेत सोशल मीडियावरती, आणि मग ठरवा गद्दार नक्की कोण आहे. त्यामुळे आजचा वर्धापन दिन साठावा हा बाळासाहेबांच्या चरणी आहेच, पण त्यानंतर तो आहे धनुष्यबाणासाठी, तो वाघासाठी, एकनाथ शिंदे सारख्या एका वाघासाठी तो आजचा वर्धापन दिन आहे, ज्यानं ही शिवसेना आजही भगव्या खाली ठेवली आणि ती भगव्याच्या विचारांची ठेवले. हे सगळ्यात महत्वाचं आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण हे जर झालं नसतं ना तर आजच्या शिवसेनेच्या बाजूला काँग्रेसचा हात लागला असता. जे भगव्या शिवसेनेचं चिन्ह होतं ते हिरवं झालं असतं. या सगळ्या विचारांच्याच गोष्टी आहेत ना. मग रंगाचा जर फरक पडतच नव्हता तर अशी कितीतरी बॅनर आणि काय काय गोष्टी मी पाहिल्या 2019च्या नंतर. अल्लाहू अकबरचे नारे पाहिले, नको असल्या गोष्टी पाहिल्या आपण. तुम्ही आता मी ते फोटो व्हिडिओ टाकत बसणार नाही. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आता 4, 5, 6, 7, 8 वर्ष झालं तुम्ही हेच बघत आलाय फक्त, आणि तुम्ही बघताय शिवसैनिक म्हणून. मला काही शिंदेकडनं पाकिट नाही आलं मला की हे बोल रे तू, हे असलं बोल, काही गरज नाही. पहिल्यापासून सांगतोय, जेव्हापासून शिंदे बाहेर गेले तिथपासून हे गद्दारी नाहीये बाबांनो. हे होणं फार महत्वाचं होतं, हा उठाव होणं फार महत्वाचं होतं, हे करणं फार महत्वाचं होतं. कारण हे जर झालं नसतं तर स्वाभिमान राहिला नसता शिवसेनेला, ना त्या विचारांना राहिला असता, ना बाळासाहेबांसोबत काम केलेल्या त्या प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिकाचा स्वाभिमान राहिला नसता, ना बाळासाहेबांचा स्वतःचा खुद्द स्वाभिमान राहिला नसता जर हे शिंदेंनी केलं नसतं तर. असोच त्यांना काय म्हणायचं ते म्हणू देत, पण खरी शिवसेना शिंदेकडे आहे आणि ती आहे आणि ती इथून पुढे राहील. आता ती कुठपर्यंत राहील ते आपण नाही सांगू शकत, पण आता आहे ती एकनाथ शिंदेच्या हातामध्ये शिवसेना आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं सगळ्या गोष्टीबद्दल मला आवर्जून सांगा. तुम्हाला नक्की कुठल्या शिवसेनेला शुभेच्छा द्यायच्या आहेत, शिंदेच्या की उद्धव ठाकरेंच्या, हे शेवटी तुमच्या हातामध्ये निर्णय आहे. ज्याचं त्याचं ते वैयक्तिक मत आहे, तुमचं ते व्यक्ती स्वातंत्र्य आहे. बाकी मला आत्ताच्या धनुष्यबाणालाच मला असं वाटतंय वर्धापन दिनाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत, जो बाळासाहेबांच्या हातात धनुष्यबाण होता.